चक्रवर्ती त्याची पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम गेली 53 वर्ष वार्षिक क्रमाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज रात्र प्रसंगातली जागराची अर्थात उपांत्य सेवा ग्रामस्थ मंडळ खेळकरांच्या वतीने प्रतिवर्षी ठरल्याप्रमाणे माझ्याकडे आहे. चिंतनातला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा सोमवार सदरातील असून या अभंगाद्वारे नाथ महाराज भगवान शिवजीची अवस्था, भगवान शिवनामाचं महत्व, दर्शन स्पर्शनाचं सामर्थ्य वस्तुस्थितीनं वर्णन करतात. खेडचा सप्ताह म्हणलं की परिसराचं एक आगळं वेगळं आकर्षण, कारण प्रतिवर्षी चढत्या क्रमानं सप्ताहाची वाटचाल सुरू आहे. सुवर्ण महोत्सवाला पास करून सप्ताह पुढे निघाला. परिसरात अपवाद काही जुन्या सप्त्यातला हा एक आपला सप्ताह आहे. बरीचशी जुनी सप्ते असतील, पण सर्वात जुनी म्हणून गाजलेली जेवढी आहे त्यात आपलं बी एक नाव आहे. 53 वर्ष लगातार चढत्या क्रमाने ही परंपरा सुरू आहे. खेडचा सप्ताह म्हणलं की प्रत्येकाला माहिती आहे, इथं निवडक वेचे असतात, गुणीजन निवडक आणि कीर्तनकार विद्वानही, कारण सर्व श्रोते चोखंदळ आहेत, जाणकार आहेत. माझा योग चांगला, एवढ्या मोठ्या पवित्र सोहळ्यात खारीच्या वाट्यानं वाक्पुष्प समर्पित करण्याचा योग ग्रामस्थ आणि म्हणजे पहिल्यापासूनच आमच्या विद्यार्थ्यापासून पुणे हे माहेर घर आहे महाराज. जसं विद्येचं माहेर घर पुणे, तसं आम्हा बहुतेक शिक्षित कीर्तनकाराचं माहेर घर म्हणजे आळंदी म्हणजेच पुणे. आम्ही केवढी जरी कुठपर्यंत शिकत गेलो असलो तरी आमची पायाभरणी शिक्षणाचा श्री गणेशा आळंदीतून झालेला आहे. त्यामुळं पुणे जिल्ह्यातलं कुत्र बी भेटलं तरी मी त्याला नमस्कार करतो. माणसं भेटल्यावर नवल नाही, इतका या मातीचा आदर आहे. आणि खरं म्हणजे आम्हाला घडवायचं कामच या मातीनं केलंय. काय चंदुबा, काय कुठं चिंतनातला अभंग बहुतेक आमच्या भजनी मंडळाच्या पाठातला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा दिडक्या पद्धतीचा 4 चरणाचा आहे. या अभंगाद्वारे नाथ महाराज भगवान शिवजीची अवस्था विशेष रूपानं प्रकट करतात.
परमार्थात व्यवस्थेपेक्षा अवस्थेला किंमत दिल्या जाते. परमार्थामध्ये थोडी गैरव्यवस्था झाली तरी चालते, परंतु अवस्था अतिमोलाची आणि महत्वाची आहे. किंबहुना परमार्थच अवस्थेसाठी, व्यवस्थेसाठी नाही. काय व्यवस्था आणि उपाधी एका केंद्रात नांदतात. अवस्था आणि निरुपाधिक असं समीकरण आहे. त्यामुळं व्यवस्था बघायला गेलं की उपाधी लावून घ्यावी लागते. उपाधी लावून घेत अवस्थेत अंतर पडतो. अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल, अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल तर उपाधीला सोडावं लागते. आणि उपाधी सोडली की गैरव्यवस्था झाल्याशिवाय राहत नाही. कारण उपाधी आणि व्यवस्था एका केंद्रात नांदतात. म्हणजेच परमार्थामध्ये निरुपाधिकपणा जेवढा असेल तेवढा अवस्थेला पोषक राहत. म्हणून संतांनी प्रयत्नपूर्वक कसे बनलेत निरुपाधी. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. निरुपाधिक जीवन बनवावं लागतं. कारण उपाधी आली, व्यवस्था होतीये, तर अवस्थेत अडचण निर्माण होती. आणि म्हणून ज्ञाते, जाणकार, बुद्धिमान ही निरुपाधिकत्व स्वीकारतात. आणि भगवान शिवजीची विशेषता आहे, भगवान शिवजीच्या संसारामध्ये ताळमेळ नाही. काय सर्वात खराब संसार म्हणजे भगवान शंकराचा. कारण कोणताच ताळमेळ नाही. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. ज्याच्या संसारात ताळेबंदी नाही त्याची अवकाळा झाल्याशिवाय राहत नाही. आणि भगवान शंकराच्या संसारात काय नाही, ताळेबंदी नाही. मला संसारच विचित्र आहे. कारण भगवान शंकरला 2, त्यातलं एक पोरग बाळपणात रुसून गेलं, ती घरी आलं नाही. काय रुसून गेलेलं पोरग घरी गेला, त्या पोराला कुणीतरी हुल दिली. आपल्याकडे हुला उठतात का नाही उठत? पहिली एक माग हुल आली, हाका मारीची. आली नव्हती का? मग माणसाने ती यक्षच चिन्ह काढायचं. का हाका मारीत नाही ती? काय हुल असती एखादी, तशी त्या पोराला एक कुणीतरी हुल उठलेली आपली त्याच्या कानावर आलेली. कोणाच्या? भगवान शंकराच्या. त्या पोराला कुणीतरी सांगितलं संसार म्हणून कुणीतरी एक आहे आणि तो माणसाच्या पाटकुळी बसतो म्हण. बरं ही गोष्ट खरी असेल का? ही आपल्यातली चर्चा. त्या पोरानं जे ऐकलंय ते तुम्हाला सांगायलो. आबा संसार म्हणून कुणीतरी एक आहे, तो माणसाच्या पाटकुळी बसतो, ही गोष्ट खरी असेल का? बर बस का ना, पुन्हा उतरत नाही म्हण, ही गोष्ट खरी असेल का? मग खरंय त्या पोराचं म्हणणं खरंय. विठाला विठाला त्यानं हुलाय केलेली संसार आहे, तो पाठीवर बसतो आणि बसला की पुन्हा उतरत नाही. आता ही गोष्ट जवळजवळ खरी आहे. त्याच्यामुळं त्या पोरानं बाळपणातच जन्माला आल्याबरोबर बहुताली बघितलं, मला अजून काही कोणी पाठीवर बसलेलं नाही. कावरं बावरं झालेलं पोरग पाहिलं की शंकर पार्वती दोघे दरवाजाकडे गेले. अगोदर दरवाजा उघडून पोरग पळल म्हणून. मग त्याला असा दोघांना दोन्ही कोण असं जवळ जवळ चालले. त्याला ती डोक्यात बसलेलं होतं, काय संसार पाठीवर बसतोय.
ही दोघं जवळ यायलेले पाहिले की ते म्हणला संसार पाठीवर बसण्याचा बेत आहे. मग दरवाजा कुण आल्यामुळं बाहेर बी पळता येईना. त्या पोरानं उडी मारली, खिडकी फोडली. म्हणा काय साही तोंड्या एक शंभूचे बाळ, तेने बहुतची बळा थिले रे. खेळ खेळता दगदगी व्याले, घाबरलं पोरग. हा, खेळ खेळता दगदगी व्याले, ते कपाट लंघून गेले रे. खिडकी फोडली, पोरग पळालं. पुन्हा घरी आलं नाही. आता राहिलं पोरग एकच. आणि संसारात पोराची काय काय गरज आहे ना. हा, ते बापावर का असं धावून येईना, पण गरज आहे ना. काय हा हा पोरग एक. आता विचार करा, भगवान शिवजीचं वाहन नंदी, पार्वतीचं वाहन वाघ. बैलाचं वाघाचं जमतंय का? नाही जमत. बर, पोराचं वाहन उंदीर. भगवान शिवजीच्या गळ्यात कंठी शोभे, वासुकी हार. सापाचं उंदराचं जमतंय का? नाही. सुनाचं वाहन मोर. मोराचं सापाचं जमतंय का? नाही. कुणाचाच कुणाला मेळ नाही संसारात. टोटल संसारात काय अवमेळ आहे. पण अवस्था नाथ महाराज सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती. 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 त्याचे पाय माझे वाचवता शिव नाम. नाम वाचवता शिव नाम. त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे चिते, वाचवता शिव नाम. वाचवता शिव नाम. शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. नाथ महाराजांनी भगवान शिवजीची अवस्था सांगितली. भगवान शंकर कसे दोन विशेषण लावले, शिव भोळा चक्रवर्ती. भोळा ही परमार्थातली उच्चतम पदवी आहे महाराज. काय भोळा ही परमार्थातली सर्वोत्तम पदवी मानल्या जाते. हायेस्ट पदवी परमार्थातली. भोळा अति महागडा आटम. या पदवीची पदवीधरच जगात नाहीत. आणि देवाला मनातून काळजातून
अंतःकरणातून आवडणारा तो म्हणजे भोळा. भोळ्यासाठी वाटल ती करतो देव. काय विठ्ठल आवडे प्रेम त्याचे, विठ्ठल आवडे प्रेम विठ्ठल आवडे प्रेम त्याचे, विठ्ठल आवडे प्रेम त्याचे. भोळे भाळे जाना गतिरे साबळे, विठ्ठल आवडे, विठ्ठल आवडे प्रेम त्याचे. भोळे भाळे साबळे, विठ्ठल प्रेम त्याचे. भोळे भाळे भक्त गाताती साबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबाशी. अर्थात देवाला भोळी भेटली की त्याच्या एवढं जगात दुसरं काही प्यार नाही महाराज. अति आवडीचा आटमय कोण? भोळा. तुकोबराय सांग, तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेचे विठ्ठल कृपेची ओवळे, विठ्ठल कृपेचे ओवळे. विठ्ठल कृपेचे ओवळे, विठ्ठल कृपेचे कोवळे, विठ्ठल कृपेचे कोवळे. तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी, विठ्ठल कृपेची कोवळी, विठ्ठल कृपेची कोवळी. विठ्ठल कृपेची कोवळी, विठ्ठल कृपेची कोवळी, कृपेची कोवळी. तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी. परमात्म्याच्या कवळ्या प्रेमाला पात्र म्हणजे भोळा. भोळा भेटला किती प्रेम करावं हे देवाला कळत नाही महाराज. काय म्हणून भोळे भाविक हे सुनाट चांगले, भोळे भाविक हे नाट आ भोळे भाविक हे सुनाट चांगले. भोळे भाविक हे जुनाट चांगले. होय तैसे केले भक्ती भावे, भक्ती भावे. होय तैसे केले भक्ती भावे, भक्ती भावे. कैसे गेले भक्ती भावे, भक्ती भावे. होय कैसे गेले भक्ती भावे, भक्ती भावे. भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. भोळा जसा म्हणील तसा देव करतो. भोळा म्हणजे जगाच्या मालकाच्या काळजातला अति आवडीचा. आता विचार करा, अहो कुणाला काही कमी असते. आता चंदोबाला वाजवायला चांगलं जमते, गायला येत नाही. काय करावं? आता इकडे गायक चांगली येत, वाजवायला नाही असलंय ती. मग कुणाला गाता, कुणाला गाता वाजवित आहेत, कीर्तन जमत नाही. म्हणजे वरकड काही एक आहे, एक नाही. काय पण देवाला काही कमी असेल का? देवाला काय कमी आहे महाराज? सर्व गुण संपन्न
आणि एक भगवंताची जाण किंवा तुका मने कळा अंगी त्या सकळ मुळात कलाच किती प्रसिद्ध कला 64 14 विद्या 64 कला. एक असा बहादर होऊन गेला महाराष्ट्राच्या मातीत. एक एक कला चांगल्यापैकी तयार करायला, एक कला चांगल्यापैकी तयार करायला जिंदगी डावावर लावला. सोपय बाई हा. आणि 64ला 64 तयार करायच्या. पण असा बहादर होऊन गेला तो, त्यानं 64ला 64 कला तयार केल्या. आणि ती बी आम्ही लावली जाऊ नाही, आडवा दागिनाचा नाही. आता कारण त्याला 64 कलामध्ये प्रावीण्य होत. त्याच विचार करा, एक कला माणसाला चांगली आली, माणूस टाचा टिकीत नाही, वजनात चलत आहे. आणि त्याच्याकडं 64ला 64 कलामध्ये प्रावीण्य मिळविलं होत. विशेष अहो आपल्याकडं बऱ्यापैकी सोया टोचवाय जमलं काय. महाराज कसली दवाखाने उभे करते डॉक्टर लोक. एक कला चांगली आली तर त्याच्याकडं माणसं जिवंत करायची कला होती. ऐकायलात का नीट? काय माणसं जिवंत करायची कला म्हणजे चिल्लर आहे का? काय कमी सामान्य आहे का? एवढी बी कला जरी आणि एवढ्याही कलेत प्रावीण्य मिळविलं असलं तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी भोळेपणा लागी भीक मागे. भोळेपणा लागी भीक मागे. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी भोळेपणा लागी भीक मागे. भोळेपणा लागी भीक मागे. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी पण भोळेपणा लागी भीक मागे. एक असा बहादर झाला की त्यानं 64ला 64 तयार केले. त्याला आध्यात्मिक नावाची जी कला आहे त्या एका कलेसाठी आलेलो टांग चांग देव आलेलो टांग. आलेलो आलेलो टांग. देवर मजानोली मजालोली आलेलो टांगणी सांगत आलेलो टांगणी. आलेलो टांगणी 64ला 64 कला तयार केल्या. पण आध्यात्मिक कलेसाठी एका कलेसाठी का होईना लोटांगण घालीत यावं लागलं. किमान पक्षी एक तरी त्याला कमी पडले. त्याच्या किती होत्या? 64. ज्ञानोबारांनी त्याला एकच दिली. 64 आणि 1 म्हणून ग्रंथाचं नाव टाकलं चांगदेव 65. त्याला एक का होईना कमी, पण देवाला काय कमी महाराज? गुण लावण्याची खान आहे परमात्मा, काय कमी? पण तो जगाचा मालक. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी पण भोळेपणा लागी भीक मागे. देवाला न मिळणारा सर्वात दुर्मिळ कोण आहे?
भोळा आहे भोळा. भोळा अति आवडी. आणि भोळा भेटल्यावर त्याच्या ताब्यातच राहतो देव, हलत नाही त्याच्यापासून. काय राहे अंग संग धरून या, त्याच्या अंग संगात राहतो, त्याच्या नजरेत राहतो. कुणाच्या? भोळ्याच्या. इतकी आवड आहे त्याला. काय तुका म्हणे भोळी आता देवसाचा अंकित, देवसाचा अंकित, देवसाचा अंकित. तुका म्हणे भोळे आता देवसाचा अंकित, देवसाचा अंकित, देवसाचा अंकित. तुका म्हणे भोळी याचा आणि देवसाचा अंकित. साचा म्हणजे खरोखर. खरोखर देव भोळ्याच्या ताब्यात राहतो. म्हणजे देवाला अति आवडीचा म्हणजे भोळा आहे. आणि आपल्या व्यवहाराच्या चष्म्यात बऱ्याच वेळेला बरीच माणसं स्वाभाविक गबाळी राहायचा नाद असतो. काय काही माणसाला उगाचच गबाळ राहायचं. बायका पोरं असताना. आता आमच्या सारख्यानं राहिलं तर ठीक आहे, आमचं दोह्याला कुणी नाही काही नाही म्हणून. पण बायका पोरावाल्यांनी नादच ती गबाळ राहायचं. मग गबाळ बघितलं की माणसं म्हणणार महाराज भोळ आहे. गबाळ्याचं नाव भोळ परवडतंय का? हा भोळा भोळा आहे. हा भोळा गबाळा असू शकतो, पण गबाळा भोळा होऊ शकत नाही. जगाच्या मालकाच्या अति आवडीचा आहे तो. जगातला सर्वात दुर्मिळ आटम आहे. या पदवीची पदवीधर माणसंच जगात नाही. देव गल्ली बोळात फिरतोय भोळा आहे का म्हणून. भोळेपणा लागी भीक मागे. भोळा सामान्य नाही. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. नाही तरी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. अभिमानी आसी गर्भवास. अभिमानी आसी गर्भवास. अभिमानयास गर्भवास. नाथ महाराज सांगतात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी यासी गर्भवास. भोळा हा जगातला हायेस्ट पदवीधर आहे. परमार्थातली सर्वात मोठी पदवी आहे. मग कुणी म्हणतील ही पदवी जर घ्यायची म्हणलं तर घेता येईल ना, काय अडचण आहे. पण परीक्षा द्यावी लागते. जेवढ्या पदव्या मिळतात ते कशा मिळतात? हा काय करावं लागतं? परीक्षा द्यावी लागते. कोणती परीक्षा? काही नाही, टेस्ट परीक्षा आहे. आता व्यवहाराच्या चष्म्यात टेस्ट म्हणजे चाचणी, अर्थात गौण बाब मानतात. एवढं महत्व तिला दिल्या जात नाही. कशाला? टेस्ट परीक्षेला, चाचणीला, आहे की नाही? इथं तसं नाही. परमार्थातली हायेस्ट पदवी म्हणजे टेस्ट परीक्षा. कसली परीक्षा ही? ही टेस्टर आहे ना, टेस्टर चेक करायचं. टेस्टर हे अंतःकरणाला लावले जाते आणि ह्याची वायरिंग कम्प्युटर मध्ये, आणि तिथं बघितल्या जात आहे यांच्या अंतःकरणात माझे तुझेपणा, आजे तुझेपणा, आपणा पराया भाव उमटतोय का. अंतःकरणात जर आपणा पराया भाव असेल, मी तू पणा शिजत असेल, तर या पदवीला हे लायक नाही. पण ज्यांच्या अंतःकरणात
आपणा पराया भाव नाही, मी तूपणा नाही, त्यांना ही पदवी बहाल केल्या जाते. काय म्हणून जगातला पहिला पदवीधर कोण? कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज. देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज. जगातला पहिला भोळा म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकरानंतर जगाच्या मालकाला गोपिका भोळ्या मिळाल्या. कोण मिळाल्या? गोपिका. प्रसिद्ध आहे भगवान शंकर हे जगातले पहिले या पदवीचे पदवीधर आहेत. भगवान शंकरानंतर ही पदवी गोपिकांना बहाल झाली. कारण त्या गोपिकाची चेकिंग झाल्यावर स्पष्ट कळालं. काय? गृहसुतपती विसरल्या, गृहसुतपती विसरल्या, गृहसुतपती विसरल्या. ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत, मन झाले रत, ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत, गृहसुतपती विसरल्या, गृहसुतपती विसरल्या, गृहसुतपती विसरल्या. गोपिकाची चेकिंग झाल्यावर कळालं ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत, गृह सुत पती विसरल्या. घराला विसरल्या, मुलाबाळाला विसरल्या, पतीला विसरून गेल्या. सोपय गावगड बोलणं वेगळं, सोपय गावगड अवघड आहे ना. एवढंच नाही, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा कोणी नंदा, वृत्ती वेदली परमानंदा. त्या गोपिकाची चेकिंग झाल्यावर कळालं काय? आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कवतुके. शब्दाकडे बारीक लक्ष दिले की जागेवर अर्थ कळतो. शब्दाकडे बघा. आता पुणेकर म्हणल्यावर टक्केवारीनं शिक्षित आहेत. स्वल्पविराम तर कळतोय आपल्याला. काय? कोणता विराम? स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे थोडं थांबायचंय, पूर्ण वेळ द्यायचा नाही. आपुलियाचा विसर, इथं थोडं थांबायचं. ही स्वल्पविरामाची जागा आहे. अर्थ क्लिअरिटी. आपुलियाचा विसर, त्याचं दुसरं नाव भोळा. ही आपली आहेत, ही आमची आहेत असं 100% अंतःकरणातून विसरून जावं लागतंय अंतःकरण. आणि मी माझे ऐसे आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अंतःकरणातून आपला पराया भाव निघून गेला की त्यालाही भोळा नावाची पदवी बहाल होती. आपुलियाचा विसर, त्याचा परिणाम भोळा. आणि देवाला कशाची आवड आहे? भोळ्याची आवड आहे महाराज. पण गबाळा भोळा नाही. लक्षात आलं का? गबाळा भोळा नाही. हा, भोळा गबाळा असू शकतो. भोळवेचे लेणे विष्णुदासा साजे, भोळवेचे लेणे विष्णुदासा साजे, भोळवेचे लेणे विष्णुदासा साजे, भोळवेचे लेणे
विष्णुदासाचे तेथे भाव तुझे हारपती हारपती तेथे भाव तुझे हो हरपती तेथे भाव तुझे हरपती हरपती तेथे भाव तुझे हरपती भोळीवे चेलेने विष्णुदासा साजे कधी तेथे भाव तुझे हारपती द्वैत भाव हरपून गेला पाहिजे तर ती भोळेपणाला शोभतय, नाही तर गबाळ्याचं नाव भोळा होत नाही. गबाळ्याला भोळा कुणी म्हणील, गबाळाच भोळ्यावर प्रत्यारोपित होईल म्हणून नाथ महाराजांनी दुसरं गोंडस विशेषण दिलंय. कोणतं? चक्रवर्ती. शिव भोळाच्या चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव चक्रवर्ती पाय त्याचे पाय माझे वाजे वाजे म्हणता शिवना माझे वाजे वदना देव नाम पाय वाजे वदता शिवना वाजे वदता शिवना शिवना शिव भोळा चक्रवर्ती. भगवान शिवजी भोळेत, पण गबाळा भोळा कसा नाही याच्यासाठी गबाळ्यापासून भोळ्याला व्यावृत्त करण्यासाठी गोंडस विशेषण दिलं. त्याचं नाव आहे चक्रवर्ती. चक्रवर्ती का आहे? चक्रवर्ती ही राजेपणातली हायेस्ट पदवी. काय आपण ज्ञानोबरायचा रथ बघितला का नाही बघितला? पालखी सोहळ्यातला त्या रथावर लिहिलेलं आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. नृपती वेगळा, भूपती वेगळा, मांडलिक राजा वेगळा, सम्राट वेगळा, पण हा कसलाय? चक्रवर्ती. चक्रवर्ती राजा म्हणजे थोडस बारकाव्यानं ऐकलं कळेल, पण इथं आता जरा कसं आहे, तळ काढायचं म्हणलं बुडी मारावं लागतं, आणि बुडी मारायची म्हणलं की सारा जीव एक ओटूनच घुसावं लागतंय खाली. काय थोडं थोडं बारकाव्यानं ऐकलं कळण्यासारखं, पण लक्ष विचलित झाल्यावर नाही कळणार हे बी सत्य. विडल विडाल विडाल विठ्ठल विठ्ठल. व्याकरण शास्त्रामध्ये निजंत नावाची प्रक्रिया तद्धित अंतर्गत. त्या निजंत प्रक्रियेमध्ये
या चक्रवर्ती शब्दाचा अर्थ फार सुंदर केला. सप्तमी तत्पुरुषात याचा विग्रह केला. सृष्टी चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. किम नाम चक्रवर्ती? चक्रवर्ती म्हणजे काय? तिथं म्हटलंय सृष्टी चक्रिणः. सृष्टी म्हणजे ही सृष्टी, पृथ्वी, हिला काय म्हणतो आपण? सृष्टी. सृष्टी म्हणजे पृथ्वी. हिला कशाची उपमा दिली? चक्र म्हणजे चाकाची. आपल्या भाषेत काय म्हणतो आपण? चाक. पृथ्वीला चाकाची उपमा दिली. का दिली? चाकाचा खानदानी धंदा का है? फिरणे. पृथ्वी कहा? पृथ्वी देखील अध्यात्म तर द्या सोडून विज्ञान देखील ह्या विषयाला बिनशर्त कबूल आहे. आणि सिंगल फिरती का डबल? हा, डबल फिरते. घालीन लोटांगण एक आहे, स्वतः भोवताली फिरते आणि फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. लक्षात येईल का नाही येईल? विज्ञान देखील प्रामाणिकपणे कबुली जवाब देते. पृथ्वी स्वतः भोवताली फिरत फिरतच सूर्याभोवती फिरते. स्वतः भोवतालचा एक राऊंड त्याचं नाव 24 तास, एक दिवस आणि रात्र. आणि सूर्याभोवतालचा पूर्ण एक राऊंड त्याचं नाव आहे 365. विठाला 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 विठाला. स्वतः भोवती फिरते आणि फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. फिरत असल्यामुळं त्याला शास्त्राने चक्राची उपमा दिली. कशाची दिली? चाकाची उपमा दिली. म्हणून सृष्टी चक्रिणः यत्र, ज्या ठिकाणी, यस्मिन सप्तमी केली ज्याच्यामध्ये. हा, तेवढं बी लक्षात आलं तरी भरपूर झालं. बैलाच्या गोंधळात गेली लघु. विढाला विढाला विठाला विठाला. बैलाच्या शिंगाला अडकून लघु गेली. काय करता? ही सृष्टी नावाचं जे चाक आहे, ज्याच्या आधारानं फिरते. व्याकरण शास्त्रामध्ये सप्तमी नावाची जी विभक्ती आहे ती आधारात होत असते. कशात होते सज्जनो? आधारात. मराठीचे प्रत्येक आहेत आत, मध्ये, ठाई, वर. सप्तमीचे प्रत्यय आपले मराठी भाषेतले आत, मध्ये, ठाई, वर इति नाम सप्तमी. चाचीचे षष्टी, उन्हून तून शिवाय वाचून खेरीज इति पंचमी. करितासाठी स्तव कारणे इति चतुर्थी. सलाते सलनाते द्वितीया चतुर्थी. कडून द्वारे मुळे नेशे इति नाम तृतीय. मराठीचे प्रत्यय वाचायलो. ही संस्कृत नाही. संस्कृत फार अवघड आहे. तिकडं आहे ना आमचं समोरासमोर. कुणालाही नाही कळालं तरी एक आहे आम्हाला हुंकार टाकायला. आपला मुद्दा फक्त एवढाच, सप्तमी विभक्ती ही आधारात होते. कशात होते सज्जनो? म्हणून महर्षी पाणिनीचं सूत्र आहे आधारो अधिकरणम. आधारो अधिकार असते. आधारो अधिकरणम. आधाराचं दुसरं नाव काय केले? आधार लोकल शब्द आहे. संस्कृत मध्ये चालतो पण लोकल भाषेतला शब्द आहे. आधार कळतो का नाही कळत? कार्डच आहे ना. आधार कार्ड काय? अहो, शासनानं मान्य केलंय काय? आधार. पॅन मतदान पेक्षा किंमत कशाला दिली? आधाराला. आधार लोकल शब्द आहे संस्कृत मधला म्हणून त्याला पारिभाषिक नाव दिलं आधारो नाम अधिकरण. आधाराचं दुसरं नाव आहे अधिकरण. आणि सप्तमी अधिकरणेच, अधिकरणाच्या विषयात सप्तमी विभक्ती होते. आता लक्षात घ्या, सृष्टी चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. म्हणजे हे सृष्टी नावाचं चाक जे फिरतय
ती ज्याच्या आधारानं फिरतय त्याचं नाव चक्रवर्ती. लक्षात आलं का नाही? काय हा का नाही? हे संबंध पृथ्वी फिरते, पण कोणतंही चाक कसं फिरताय? आधारानं फिरतंय. म्हणून या सृष्टी नावाच्या चाकाला ज्याचा आधार आहे त्याचं नाव चक्रवर्ती. म्हणून सृष्टी चक्रिणः यत्र, ज्या ठिकाणी, यस्मिन, ज्याच्या मध्ये, भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. हे संबंध सृष्टी नावाचं चाक ज्याच्या आधारानं फिरतंय त्याचं नाव आहे चक्रवर्ती. आता याला प्रमाण देतो आपल्या संतांचं. कारण बरीच आमची महाराज मंडळी बारकाव्यानं बघणारी असते. संत वाङ्मयातलं प्रमाण आहे. आयझॅक न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने बरीच काही शोध लावले. त्यांनी जाहीर म्हटलंय गुरुत्वाकर्षण काय, पृथ्वी फिरते. त्यानं स्पष्ट कबुली जबाब दिला. पृथ्वी फिरते एवढं मला कळाले, पण ती कुणाच्या आधारानं फिरते ही मला माहित नाही. ती ज्याच्या आधारानं फिरते तो चक्रवर्ती आहे, म्हणजे भगवान शंकर आहे. अर्थात अभंग ज्ञानोबा आहे. स्वर्ग जयाची साळुंका, समुद्र पाळी पिंड देखा, शेषा सारखी बैसका, आणि जो आधार तिही लोका, म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोला चक्रवर्ती, चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे जिथे, त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे जिथे, त्याचे पाय माझे जिथे. शिव भोळा चक्रवर्ती. अर्थात स्वर्ग जयाची साळुंकान, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखी बैसकान, जो आधार तिही लोका, म्हणजे हे सृष्टी नावाचं चाक ज्याच्या आधारानं फिरतय त्याचं नाव आहे चक्रवर्ती. आता ही झाला सप्तमी तत्पुरुषातला विग्रह. काय सप्तमी आधारात होते. व्याकरण शास्त्रामध्ये कसे व्यवहाराप्रमाणेच. व्यवहारात जर असे 5-7 जण भाऊ असले तर त्यांच्या पत्न्या एकमेकीच्या कोण? जावा, बरोबर. मग त्या जावा जावात बी कसं असतंय, थुरलीचं मधवीचं जास्त चलतंय, कधी कधी मधवीचं धाकटीचं चलतंय. असं मधल्यामध्ये गुटबंधन असते. एकत्र कुटुंबात सर्वसारखंच वागत आणि एकमेकीच्या लेकराला जास्त जीव लावतात. असं गुप्त यंत्रणा असती ही. तशी सप्तमीचं तृतीयेचं हमेशा देवाणघेवाण चलते व्याकरण शास्त्रात. षष्टीचं कर्मधार्याचं कनेक्शन आहे मधून. सारे तत्पुरुषाचेच भेद आहेत. एकत्र कुटुंब आहे, तत्पुरुषाचा परिवार आहे. हा तत्पुरुष नावाचा समास आहे. उत्तर पद प्रधान तत्पुरुष, त्याच्यातले पोट प्रकार आहेत. जिथं जिथं सप्तमी आली तिथं तिथं गुंजाईश असेल तर तृतीयेला मागच्या हाताने बोलवून घेते, आणि तृतीय असेल तिथं सप्तमीला गुंजाईश असेल तर तिला बोलवून घेते. तर इथं आपण काय केली अगोदर? सप्तमी. सृष्टी नावाचं चाक ज्याच्या आधारानं फिरतय त्याचं नाव चक्रवर्ती. आता तृतीयेतला अर्थ आहे का? सृष्टी चक्रिणः भ्रमयन्ते वर्तन्ते येन सह चक्रवर्ती. ये ना ज्याच्या सहित येन कडून द्वारे मुळे नेशे इति तृतीया. अर्थात न्यूटननं ही बी कबूल केलंय पृथ्वी फिरते इथपर्यंत मला कळाले, पण कोणतंही चाक फिरविल्यावर फिरते का मनाने फिरते? त्याला काय करावं लागेल? गती द्यावी लागेल, कुणीतरी त्याला फिरवावं लागेल.
त्याचं म्हणणं आहे पृथ्वी फिरते इथपर्यंतच मला कळलंय, पण सर्वप्रथम या जगात या पृथ्वी नावाच्या चाकाला गती देणारा कोण माहित नाही. शास्त्र म्हणतंय सृष्टी चक्रिना भ्रमयन्ते वर्तन्ते येन सह येन तृतीया रामेन. अर्थात ज्याच्याद्वारे पृथ्वी नावाच्या चाकाला सर्वप्रथम गती देण्यात आली त्याचं नाव चक्रवर्ती. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, पाय माझे चित्ती, त्याचे पाय. हे शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती. सृष्टी नावाच्या चाकाला सर्वप्रथम जनगतिमान केले किंबहुना गती दिलीये त्याचं नाव चक्रवर्ती आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. नाथ महाराज म्हणतात त्याचे पाय माझे चित्ती. कसे परमार्थात पायाला किंमत आहे, संसारात डोक्याला किंमत आहे. ज्याचं डोकं चांगलं त्याचा संसार चांगला, आणि ज्याचे पाय चांगले त्याचा परमार्थ चांगला. म्हणून जातिवंत शहाण्यानं पाय कशात भरवून आणायचे नाहीत, कारण शहाणी माणसं डोकं ठेवीत नाहीत. काय पाय सांभाळायचे म्हणून शहाणी माणसं म्हणतात पायाकडे बघून चालावं. का पाय कुठल्या घाणीत भरू नयेत, पायाला फार सांभाळावं लागतं. आणि किंमत पायाला आहे महाराज. काय असलंय का नाही, असलंय बघा ही. पण या बघा त्या आमच्याकडे केजला एक विश्वंभर कोकिळ नावाचा माणूस होऊन गेला. पिंड ब्राह्मण RSS चा कार्यकर्ता होता केजला प्रॉपरला. त्याला पाय नव्हते, लुळे पाय होते. मग ती नवीन नवीन अशी सायकल हाणायच्या 3 चाकी अशी 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 अशी. पण डोकं इतकं सुपर होतं, कोणत्या विषयानं फिलॉसॉफी केली माणसं लाटलाटच त्याच्या पुढे उडत होती. इतका बुद्धिमान होत, डोक्यानं सुपर होत. केज तालुका आहे भोर सारखा. तालुका लेवलला जेवढ्या शिक्षण संस्था आहेत त्याच्या अर्ध्या आहेत त्याच्या एकट्याच्या, त्या लुळ्याच्या. म्हणून संसारात किंमत, म्हणून ज्याचं डोकं चांगलं त्याचा संसार चांगला, पण ज्याचे पाय चांगले त्याचा परमार्थ चांगला. कसं आहे हे बघा, हिंदी में कहावत है अपनी गली में तो कुत्ता भी शेर होता यार. काय आपापल्या गल्ली बोळात ज्याचं त्याचं वजन काय मासते. संसारात किंमत डोक्याला आणि परमार्थात किंमत, दोघं बी आपापल्या जागेवर वजनदार आहेत. पण कसं असतंय बघा, हाताला हात मिळवल्यावर कळत असते कोण किती का आहे. असं काय कळतंय, तस कळत नाही काय. आता समजा दर्शन नावाच्या क्रियेत दोघाचा एकत्रित योग येतोय. दर्शन नावाच्या क्रियेत मग आता आपल्याकडं काम जरी मोठ्याचं असलं तर मोठा छोट्याकडे जातो का हसते पर हसते आपल्याकडे बोलवून घेतो.
पद्धत कशी आहे? हा आबा, होय आबा, अहो कशी पद्धत आहे? मोठा माणूस छोट्याकडे जातो का? आपलं काम असलं तरी जात नाही. तो म्हणतो हॅलो, ए जरा घरी ये रे, जरा काम आहे थोडं. मोठा छोट्याला बोलवून घेतो. म्हणजे जो जातो तो छोटा आणि ज्याच्याकडे जातो तो मोठा. मग दर्शन नावाच्या क्रियेत पाय डोक्याकडे जातात का डोक्याला पायाकडे यावं लागते? हा नाही, दर्शन करताना पाय डोक्याकडे जातात का डोकं पायाकडे येत आहे? किती बी महागडं डोकं असलं तरी त्याला पायाकडेच यावं लागतं. बरं असं कुठं बघितलं का? थांबा महाराज दर्शन घेऊ द्या, हंकारा पायवर. असं घडत नाही ना. म्हणजे कितीही महागडं डोकं असलं तरी शेवटी त्याला पायाकडे जावं लागतंय. म्हणजे डोक्यापेक्षा एक काकण किंमत महत्व पायाला. त्याचे पाय माझे चित्ती, कितीतरी प्रमाण आहे. चित्ती तुझे बाय डोळा रुबाचे जाण, हे अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे जाण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय. कसं आहे, परमार्थात किंमत पायाला, पण पाय खांद्यावर डोक्यावर नाही म्हणलं. पाय कुठं? चित्ती तुझे पाय. किंवा माझे चित्त तुझे पायी, राहू ऐशी करी काही, धरून या बाही भवहा तारी दातारा. येन केन प्रकारेण चित्ताचा आणि पायाचा संबंध आला पाहिजे. म्हणून त्याचे पाय माझी चित्ती. का चित्तात म्हणण्याचं कारण आहे, हे बघा, परमार्थात चित्त मिळालं की सर्व मिळालं. चित्त मिले तो सब मिले. काय? चित्त मिळालं की सर्व मिळालं. काय? थोडे आहे चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया. थोडे आहे चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया. थोडे आहे चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया. थोडे आहे चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया. थोडे आहे चित्त साह्य झालिया. नाही तरी तुकोबारायच्या गुरुनी तुकोबारायला काय मागितलं होतं? तुकोबारायच्या गुरुनी तुकोबारायला चित्तच मागितलं ना. भोजना मागती तुप पावशे, भोजन मागती तुप पावशेरा, भोजन मागती तुप पावशे, भोजन मागती तुप पावशे. स्वप्न माझे पडिला विसर, स्वप्न माझी पडिला विसर, स्वप्न माझी सापडविले वाटे जाता गंगा स्नान, 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 जाता गंगा स्नान. तुकोबारायच्या गुरुनं काय मागितलं?
भोजनामागती दुबबावशेर म्हणजे काय मागितलं? आज चित्त मागितलं ना. काय? लोण्या तुपाची उपमा सज्जनाच्या चित्ताला दिली. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि किती मागितलंय? पावशेर. किती पाव मिळून किलो? 4 पाव. आणि अंतकरण चतुष्ट आहे म्हणून मनापेक्षा बुद्धीपेक्षा आणि अहंकारापेक्षा गरजेचं परमार्थाला कोण आहे? चित्त गरजेचं. अहो बघा, आम्ही हमेशा सांगतो, ज्ञानी गुणी धनी ही जगाला वंदनीय पूजनीय आहेत. ज्ञानाची गुणाची धनाची समाज पूजा करतो, पण कधी करतो का कधी बी करतो? नाही करीत. त्याला स्वभाव गुण मिक्स करतो. केवढाही मोठा ज्ञानी आहे आणि हेडी स्वभावाचा. माणसं म्हणते तर दुसरी घ्या की तुम्हाला हेच मिळाला का रे? केवढा बी मोठा गुणवान उतरंडीचा पितोय. काय माणसं म्हणजे अरे आपल्यासारखे घ्या रे असं. म्हणजे शेवटी कशावर मोडायले? स्वभावावर मोडतय. हे बघा, परमार्थात मीपणा जमतो का? नाही. शाबास. म्हणजे अहंकाराचं काम नाही. बरं, परमार्थात धरसोड जमती का? सकाळी माळ घालून दुपारून काढून टाकली जमती का? जमत नाही. म्हणजे मनाचं बी काम नाही. परमार्थात निश्चय जमतो का? जमतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. म्हणून काही अंशात परमार्थात बुद्धी पोषक आहे. परमार्थात काही अंशात बुद्धी काय आहे? पोषक आहे. पण नंबर 1 ची चीज परमार्थात गरज आहे चिंतनाची. परमार्थात खरी गरज कुणाची आहे? चिंतनाची. आणि चिंतन करणं हा स्वभाव चित्ताचा आहे. लक्षात आलं का? चित्त ते चिंतन कल्पनेची धाव जे जे वाडे हाव इंद्रियाची. चित्ताचा स्वभाव आहे चिंतन करणं. आणि चिंतनाचं वैशिष्ट्य चिंतने चिंतने तद्रूपता. तद्रूपता चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतने चिंतने तद्रूपता. तुका म्हणे सुख देह निरसने. तुका म्हणे सुख देह निरसने. तुका म्हणे सुख देह निरसने. सुख देह निरसने. चिंतने चिंतने तद्रूपता. तद्रूपता. चिंतने चिंतने तद्रूपता. तद्रूपता. चिंतने तद्रूपता. तद्रूपता. चिंतने तद्रूपता. तुका म्हणे सुख देह निरसने आणि चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन करत करत भगवत स्वरूप जीव बनून जातो. ही ताकद आहे कशाची? चिंतनाची. आणि चिंतन करणं हा स्वभाव चित्ताचा आहे. म्हणून त्याचे पाय माझे चित्ती. कसं आहे? चित्त पायावर किंवा पाय चित्तात. कसा का होईना पायाचा आणि चित्ताचा संबंध आला पाहिजे. चित्ताचा स्वभाव काय आहे? काय? चिंतन करणं. पण त्याचं एकच वाईट आहे महाराज. कुणाचं? चित्ताचं. ती जन्मांध आहे. काय? जन्मताच आंधळ आहे ती. कोण? चित्त. चिंतन करणं हा स्वभाव चांगला आहे, पण जन्मांध असल्यामुळं त्याला चांगलं वाईट कळत नाही.
चांगला विषय दिला चांगलं चिंतन करतोय, वाईट विषय दिला वाईट चिंतन करतोय, परिणामाची नजर नाही त्याला. माझं बोलणं कळायलं का नाही कळायलं? त्याला परिणामाची काय नाही, नजर नाही. त्यामुळं देताना जातीवंत शहाण्यानं चांगला विषय द्यायचा चित्ताला. हा चांगला विषय जर दिला, ज्ञानोबाराने सुंदर दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात, मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे न दिसे, हरपत आवसे नाहीची होय. पौर्णिमेकून अमावस्येकडे जात असताना चंद्राची कोर कमी 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 होत होत अमावस्येच्या दिवशी जगात चंद्रच नाही की काय अशी अवस्था बनती का नाही बनत? हरपत आवसे नाहीची होय हा दृष्टांत दिलाय. तद्वत तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिघता, हळूहळू पंडू सुता मीची होईल, म्हणून त्याचे पाय माझे चित्ती, म्हणून त्याचे पाय माझ्या चित्तात राहावेत. आणि चित्तात पाय, डोळ्यानं रूपाचं ध्यान आणि वाचेन आवाज द्या. हरि जय जय विठोबा रखुमाई.
पार कुमाई 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 कुमाई पार कुमाई नाथ महाराज म्हणतात, वाची वदता शिवनाम, चित्तात भगवंताचे पाय, आणि वाचेन भगवान शिवजीचं नाम. कसं आहे, वाचा खरी पवित्र नामानच, आणि नाम साधना वारकरी संप्रदायातली मुख्य साधना आहे. वारकरी संप्रदायाचं नावच टाकले नाम संप्रदाय. याला भक्ती संप्रदाय म्हणा, सेवा संप्रदाय म्हणा, भाव संप्रदाय म्हणा, नाम संप्रदाय म्हणा, किंवा भजन संप्रदाय म्हणा, अन्यथा अर्थ नाही. अर्थ सर्वाचा एकच आहे. काय? भक्ती शब्दाचा अर्थ सेवा आहे, भजन शब्दाचा अर्थ सेवा आहे. सेवाच मार्ग आहे. आणि नाम बी काय आहे? सेवेचा कळस आहे. काय? नाहीतरी नाम शब्दाचा अर्थ काय? नाम म्हणजे आपल्या ऐकण्यातला शब्द आहे, सतत पाठातला शब्द आहे. कोणता? नाम म्हण. नाम म्हणजे काय? नम्यते इति नाम. किम नाम? नाम म्हणजे काय? जे माणसाला नमवित आहे, जे नैसर्गिक नम्रता भरून आहे, त्याचं नाव आहे नाम. काय? नम नाम आहे, मूळ धातूच आहे. म्हणून सरळ भाव प्रक्रियेत काय? नम्यते इति नाम अथवा नम्यते अनेन यः सह नाम इति कर्मणी प्रयोग. म्हणजेच ज्याच्याद्वारे माणसाला नमविण्याचं काम केलं जातंय त्याचं नाव नाम. आणि भक्ती शब्दाचा अर्थ काय? भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्ती म्हणजे नमन, म्हणजे नाम म्हणजे नमविणारा आत्मा. नाम म्हणजे काय? माणसाला नमवायचं काम. म्हणून जे नाम चिंतन करणारी माणसं आहेत ना, त्यांना नैसर्गिक नम्रता प्राप्त होती. काय? 2 दृष्टांत दिले ज्ञानोबाने. नमस्यन तस्य माम भक्त्या पदावरले. कोणत्या? नमस्यन तस्य माम भक्त्या, तस्य माम भक्त्या नमस्यन. तो माझा भक्त मला नमस्कार करतो. कशा पद्धतीनं? 2 दृष्टांत आहेत. का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्रा से खा खा लावती ते. फळाच्या बहारानं झाडाच्या फांद्या नैसर्गिक वागतात, तद्वत त्याला जे बी भेटल त्या प्रत्येकाला तो नैसर्गिक वाकून नमस्कार करतो. पण हा दृष्टांत थोडा कमी पडायला लागला. ज्ञानोबरायची फिटिंग वेगळी. जगात तसला पुन्हा वक्ता होणे नाही. ज्ञानोबरायची शैली म्हणजे हॉलीबॉल टाईप. एका कोपऱ्यातून सर्व्हिस, नेट जवळ चेंडू खेळवीत आणणार आणि शॉट मारल्यावर काढणार, याला शॉट म्हणतात. म्हणून ही शैली ज्ञानोबरायची. ज्ञानोबरायांनी हा दृष्टांत दिला. का फळली या तरुची शाखा. पण ज्ञानोबराच्या लक्षात आलं काय? आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या वजनानं फांद्या काय होत्यात? वागत्यात. आणि आंबा उतरल्यावर पुन्हा ताईट होतात. ही दोष आहे. काय? लक्षात आलं का? आंब्याची फळं उतरून गेली, आंबा उतरला, पुन्हा वाकलेल्या राहतात का? राहत नाहीत. पुन्हा फांद्या ताईट होतात. परमार्थात लावून पुन्हा ताईट होणं परवडत नाही. काय? ही जरा कमी पडायला लागला म्हणून ह्याच्या पुढचा दृष्टांत दिला. का उंची हुनी उदक पडिले, ते तळवटवरी उगेले, तैसे नमिजे भूत जात देखिले, ऐसा स्वभाव चितयांचा. स्वाभाविक नम्रता. उंचावून पडलेलं पाणी जसं पृथ्वीवर
बिनशर्तन बिन तक्रारी येत. तस त्याला जे बी दिसल पशु पक्षी स्थावर जंगमादी पाहिल त्याला नैसर्गिक नम्रता असते, स्वाभाविक नम्रता असते, कृत्रिम नाही. म्हणायचं वस्तुस्थितीनं भक्ती म्हणा किंवा ह्याच नाव नाम आहे काय, नाम शब्दाचा अर्थ काय, हे नमवायचं काम करतय. आणि म्हणून वाचे वदता शिवनाम, भगवान शिवजीचं नाव वाचेनं उच्चार करण्याचा हेतू काय, जीव हा ऑटोमॅटिक नमतो. आणि नम्रता ही भक्तीचा काय आहे, कळस आहे. भक्तीचा कळस कशात आहे, भक्ती म्हणजे सेवा. भज सेवायाम भज्यते अनया यासा भक्ती. भज धातू हे सेवा करणे अर्थाचा. भक्ती शब्दाचा स्त्रियाम तीन प्रत्यय लागून शब्द बनतो भक्ती. काय प्रत्यय, स्त्रियाम तीन प्रत्यय लागतो. तीन म्हणजे ककार कित, गुणवृद्धी निषेध. त्यामुळं भजचं भाज बनत नाही, भजला भज राहणार. आणि पुढं स्त्रियाम तीन प्रत्यय लागल्यामुळं शब्द बनतो काय, झलाम जशोनते, जलों को जश होता है अंत में. त्याच्यामुळं एक सूत्र महर्षी पाणिनीचं कोणतं, चजह को घिन्यतो हो. हे आपल्या परिचयाचा मसाला नाही, त्या परिचयाचा आहे नाही, ही बिगर परिचयाचा मसाला. हे आमच्या फक्त या तुष्याला फक्त कळतंय का आहे ती, बाकी मग सर्व वासरात लंगडी गायचंय. पण ती त्याला कळतंय ती त्यातलं काय आहे ती. ही व्याकरण शास्त्रातली महर्षी पाणिनीचं सूत्र आहे. चजह को घिन्यतो हो चवर्गस्य स्थाने कवर्गादेशो भवती. गीतीने तिचे प्रत्यय परे. काय म्हटलंय, चवर्गाच्या जागी कवर्गादेश होणार. चवर्ग किती आहेत, 5 आहेत. छ य आणि क वर्ग क गंग हे 5ला 5 आहेत. यथासंख्य मनुदेश समानम. पहिल्याला पहिला, दुसऱ्याला दुसरा आणि तिसऱ्याला तिसरा. च वर्गामध्ये ज किती नंबरला आहे, भज जे आलाय ना इथं तिसऱ्या नंबरला. च छ ज तिसऱ्या नंबरला. मग क वर्गातला तिसराच आदेश होणार कोणता, क ख ग. म्हणून अगोदर कच्च्या अवस्थेत भज, सेवा पिकली परिपक्व झाली की त्याला आदेश होणार ग. आता ज जाणार ग होणार. अगोदर होता भज, आता झाला भग. आणि पुढं स्त्रियांचा ती प्रत्यय लागल्यामुळं खरीचे नावाचं एक सूत्र व्याकरण शास्त्रात, खरी परे झलामचरशो हो. त्याच्यामुळं काय होणार, चर प्रत्याहार का है, चटत गप आहे शेषेसर इति खर. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. अगोदर होता ज भज, परिपक्व सेवा झाली की झाला भग, ग आदेश झाला. आणि गकाराला ककार आदेश झाला, भज भग. आणि आता झाला भक अधिक ती, मिलके बनता है भक्ती. ही भक्तीचं पोस्टमार्टम आहे. विडाल विडाला विठ्ठल विठ्ठल. आपल्याला त्या उलगड्याचं महत्व नाही, महत्व एकच आहे, भज धातू सेवा करणे अर्थाचा आहे. म्हणून भक्ती म्हणजे सेवा, भजन म्हणजे सेवा, आणि सेवेचा कळस म्हणजे नाम. अर्थात नामाचं काम आहे नमविणं, आणि भक्ती ते नमन म्हटलंय म्हणजे सेवेचा कळस आहे. आणि हे कशानं होतंय, नामानं होतंय. म्हणून वाचे वदता शिवनाम. आणि पुढे एक महत्वाचा तुकडा आलाय, तयान बाधी क्रोध काम. भगवान शिवनामाचं महत्व सांगत असताना नाथ महाराजांनी क्रम बदलला. काय बदलला, क्रम बदलला सज्जनो. आता आपण अनेक वेळेला कीर्तन ऐकणारी मंडळी आहेत, 53 वर्ष झाली जवळजवळ आहे की नाही. म्हणजे अनेक वर्षापासून आपण कीर्तन ऐकत आला आहात. आपल्याला जेवढे बी प्रमाण पाहायला मिळते त्याच्यामध्ये
अगोदर काम आहे नंतर क्रोध आहे. लक्षात येईल का? आपण जेवढे बघा किती प्रमाण देतो तुम्हाला. कामयेश क्रोधयेश अगोदर काम. काम उपजला तेथ क्रोधवादीची अगोदर काम. काम बांधवडी काळ घातला तो डरी किंवा काम क्रोध बंदी खानी काम अगोदर. काय काम क्रोध वैरी घातले बाहेरी काम अगोदर. काम क्रोधे केले घर रीते काम अगोदर. कामाजी कोतवाली आणि नाडिले बहुताशी शेवटच्या चरणात आहे क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. म्हणजे अगोदर प्रत्येक अभंगाच्या चरणाने अगोदर कोण आहे? अगोदर काम आहे आणि नंतर क्रोध आहे. आपल्याकडे सरळ बोलतो ना काम क्रोध का क्रोध काम म्हणतो? नाही ना काम क्रोध असं सरळ परिपाठ आहे. पण ही एकुलत एक चरण आहे नाथ महाराजांचं. ह्याच्यामध्ये क्रोध अगोदर आहे काम नंतर आहे. लक्षात आलं का नाही आलं? ह्याच्यात का आहे? क्रोध अगोदर आहे आणि काम नंतर. असं का? कशासाठी? नाथ महाराजाला लक्षात आलं नव्हतं का? तर त्याचं कारण आहे शिवनामाचं महत्व सांगण्यासाठी ही क्रम मोडला. तुम्हाला याच्या अगोदर सांगतो. ज्ञानोबारायच आपलं नाथ महाराजाच्या अगोदर 150 वर्षानं ज्ञानोबारायचा अवतार झालाय आणि नाथ महाराजाच्या नंतर 150 वर्षानं तुकोबारायचा अवतार झालाय. नाथ महाराज मध्यवर्ती बँकेत आहे. दोघांच्या पाया आणि कळसाची मध्यवर्ती बँक ही कोण? नाथ महाराज. आता ज्ञानोबारायनी नाथ महाराजांच्या अगोदर 150 वर्षानं शास्त्रीय क्रम मोडलाय. कोणता क्रम? शास्त्रीय क्रम सांगतो तुम्हाला. ग्रंथ शब्दाची व्याख्या करताना आपण म्हणतो ना ग्रंथ ग्रंथ नाही ते कादंबऱ्यान उपन्यासन कथान ही फिलॉसॉफी केलेली जेवढे निबंध प्रबंध आहेत ग्रंथात घुसतील ना. कुणी बी ग्रंथ होईल आणि कादंबऱ्यान उपन्यास आणि कथा कहाण्या ग्रंथ होऊ शकत नाहीत. त्याच्यासाठी ग्रंथ शब्दाची व्याख्या स्वामी निश्चलदासजी नावाचा एक महात्मा होऊन गेला बनारसी काशीचा रहिवासी. त्यांनी 2 ग्रंथ लिहिलेत. एक विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर. त्या निश्चलदासजीने विचारसागरामध्ये ग्रंथ कशाला म्हणायचं याची व्याख्या दिली. त्यांचं म्हणणं आहे यस्मिन अनुबंध चतुष्टयम वर्तते सग्रंथ. ज्याच्यात अनुबंध चतुष्टय असेल त्याचं नाव ग्रंथ. सरळ सरळ आहे. आता अनुबंध अनु म्हणजे बराबर आणि बंध बदनाती म्हणजे बांधणे. सिरियल प्रमाणे क्रम बांधलेला आहे. आणि कितीचा? 4चा. चतुष्टय म्हणजे 4. कोण कोण? अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. कोणताही ग्रंथ काढा. साध्या पोते आपल्याकडे असते अश्विनी जयमेध, भक्ती विजय, हरिविजय, पांडव प्रताप, नवनाथ हे ग्रंथ आहेत. मग या ग्रंथात तुम्ही बारकाईनं बघा. अगोदर त्या ग्रंथाचा अधिकारी सांगितला जातो. त्याच्यानंतर 4-5 अध्यायानंतर त्या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय. 3ऱ्या टप्प्यात ग्रंथाचे संबंध कोणाबरोबर कसे कसे आणि 4थ्या टप्प्यामध्ये फळ सांगितलं जातं. म्हणजे शेवटच्या अध्यायामध्ये ग्रंथ घरात ठेवला तर काय, पूजा केली तर काय, ऐकला तर काय, असे फळाचं सांगडाच मोठा असतो दांडगा. म्हणजे माणसाची प्रवृत्ती वाढावी म्हणून. मग अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन ही सिरियल आहे. ज्ञानोबारायनी ही सिरियल टाकली मोडून. पॉवर वापरली. असलं काम करायला काय लागत असते? पॉवर लागते. असे छटछूट माणसाला माणसं म्हणजे रे काय बोलतो बोलतीत का बोलत नाही. अगोदर अधिकारी सांगायचे दाम नाही ना. ती ज्ञानोबारायची पॉवर. ज्ञानदेव वैष्णव मोठा पॉवर वापरली ज्ञानोबा. पण काय वापरली त्याचं कारण आहे. ज्ञानोबारायला हरिपाठ हा ग्रंथ आहे हे सिद्ध करायचंय. अडचण कळाली का नाही कळाली? हरिपाठ काय ग्रंथ आहे आणि हरिपाठ बघायला गेलं तर गाथ्यातलं प्रकरण आहे 28 अभंगाचं. एका प्रकरणाला ग्रंथात रूपांतरित करायचंय म्हणून ज्ञानोबाराने ताकद लावली. आणि मग पॉवर वापरावं लागते अशा जागेवर. माणसं म्हणतात ना अहो ही होत नाही हो. मी सांगतो म्हणून कर. असं असतंय का नसते? असं असतंय का नसते? असतंय का? असतंयच असतंयच असं.
एकदा असा प्रसंग आलता. आम्ही एका व्यक्तीकडे गेलो लोवा थोडं. ते दोघं लंगुटियार दोस्तान्यातले होते आणि आमचा जिव्हाळ्यातला माणसाने सांगितलं महाराज जरा थांबा थोडं येतोय आता ते. आणि ते थोड्या मोठ्या पदावरली व्यक्ती ती लंगुटियार दोस्तान्यात थोडं समाजात आवाजाव बोलायची पण एरवी आपलं एकेरी कार्यक्रम असायचा. पण त्यांनी तिथं समाजात म्हणले आज आमच्या महाराजाला एक सभागृह द्यायचंय. ती मित्रपणाच्या नादात दिलं म्हणलं लगेच शब्द वापरा दिलं. हा त्यांचा पीए बरोबरच होता. ती म्हणला साहेब आपल्याला देता येत नाही. काय ती म्हणलं आपल्याला देता येत नाही. काय म्हणावं त्या माणसाने कशात बसवायचे ती बसव दिलं म्हणजे दिलं. असं असतंय का नसतंय? असंच असतंय. पळवाटा कशाला बी निघतात निघत नाहीत पळवाटा कशाला बी निघतात. त्याला कागद काळे करण्याशी मतलब आहे बाकी काय असतंय. मग एकदा काय कागद क्लिअर झाल्यावर पुन्हा कोण बोट दाखवतो असं असतंय. तसं इथं ज्ञानोबारायांनी क्रम मोडला. अगोदर अधिकारी नाही विषय नाही संबंध नाही डायरेक्ट प्रयोजन सांगितलं हरिपाठ ग्रंथाचं. हरिपाठ ग्रंथाचं प्रयोजन काय तर तिन्ही मुक्ती चारी साधी चारीच्या चारी मुक्ती हरिपाठ करणाऱ्याला प्राप्त होतात. डायरेक्ट फळ. मग कोणी म्हणतील फळ अगोदर का सांगितलं त्याचं कारण आहे ग्रंथ छोटा आहे. ग्रंथ हरिपाठ कसला आहे उगा बारका आहे. मग बारक्यातून एवढाली ग्रंथाकड माणसं लक्ष देतील का एवढ्या एवढ्या जास्त आकर्षण कोणकडे आहे. काही माणसं नुसती उभी बी नाडवी बी अशी गप्तून राहतात आमच्या आबासारखी समजा अशी. मग माणसाचं लक्ष झाड माणसाकडे जास्त जात आहे का अशा दुबळ्या पातल्या असं बॉडी. पण जी ओरिजिनल ताकद म्हणा ही अशी ततांगडी जी असते का ही असली काय ही खायला बसल्यावर असल्या माणसाच्या दुपटी चौपटीने हात हाणून घेतील. काय कच खात नाहीत म्हणा. फेडली की अहो काही काही असली खानदानी जेवणार आहेत वाढणार आता चेहराच बघत नाहीत म्हणा. धरली की पात कडीला हे जाड जुड आहेत ना उगत तेवढ्या पुरतं मला जरा सहन होत. असलंय तसं काय नसतंय वरल्या एवढाली ग्रंथ काय कामाची. एवढा हरिपाठ किती किमतीचा आहे त्याची किंमत कळावी म्हणून अगोदर फळ सांगितलं. तेने मुक्ती चारी साधी येल्या. हरिपाठ ग्रंथात प्रवृत्ती वाढावी हा जसा ज्ञानोबाराने क्रम मोडला हरिपाठ ग्रंथाच्या रुचीसाठी तसा नाथ महाराजांनी शिवनामाचं महत्व प्रतिपादन करण्यासाठी क्रम मोडून टाकला. काय केलं तयान बाधी क्रोध काम. अगोदर घेतला क्रोध आणि मग काम. थोडासा इतिहास सांगतो म्हणजे फिटिंगला अडचण राहत नाही. डोक्यात काय होते थोडं कुठं कुठं ढिलं रान राहते ना ते राहू नये. हो मग काय सारी कीर्तनकार मंडळी म्हणल्यावर उग डोळे वाचूनच असतात काय रा. मग ती ऐका हे बघा तुम्हाला साध्या भाषेत विचारतो पाळलेल्यानं मालकाला धरावा का? शेजारच्या कुणाला बी चावजा पण पाळलेल्यानं मालकाला धरावा का? धरून बर पाळलेली मालकाला धरलेल्या बातम्या आहेत का नाहीत? पाळलेल्याने मालकालाच धरलंय मालकालाच चावलीत अशा बातम्या आहेत. महाराज ही कामन क्रोध म्हणजे ही पाळलेली पिलावळ. गपदेशी कामानं भगवान शंकरालाच बाण मारला लोहरी. आणि कसं असते सभागती माणूस उभा असतो. कुठला बी माणूस समजा महाराज पाया पडू द्या आता आपण केले सावध राहतो का? आणि पाय पडायचे ना ओढले पाय समजा काय पुन्हा दिल्या अंगात काय पुन्हा काय म्हणजे एखादा माणूस सहजरित्या अहो हार घालायला पोरगी आलती. कळालं काय? अजून आहे कळालं. राजीव गांधी सारखा माणूस गेला ना त्याच्यात. कुणाला माहिती हार घालायला आली कोणत्या बाहुण्यानं आली. उडविला तेवढा मोठा माणूस उडविला का नाही उडविला
इतिहास साक्षीला आहे ना ताजा. हा मग कुणाला माहिती सभागती कोण कोण्या बाहुण्याने यायला लागले. अहो कामानं भगवान शंकर ही पाळलेली पिलावळे आपलेच आहेत म्हणून आणि पाळलेली लुलुलुलुलु करीत राहतील. ही कपल्यानं ढिल्या अंगानं भगवान शंकरालाच बाण मारला. कुण तासा माझी धुर्जी तो शिव लागे मोहिनी. बाण लागल्याबरोबर महाराज भगवान शंकर पत्नाला प्राप्त झाले. मग या बघा कोणाला बी सभागती जाऊन चापड देता येते, आत्ता देता येते. हा कोणाला बी. हा पण परिणामाला सावध राहावं लागतं. काय परिणामाला? हा करायला कोणाला कर्तृ स्वातंत्र्य किंतु भोगती पारतंत्र्य. कामानं बाण मारला खरा, पत्नाला भगवान शंकर प्राप्त झाले. पण भगवान शंकराकडे एक स्पेशल गिअर आहे, त्याचं नाव आहे तिसरा डोळा. त्या बाबानं अगोदर समजदारीनं विचारलं कामाला, का रे मला बाद करण्यासाठी कोणाकडून लाच घेतलीस का? लाच तुला कुणी दिली असेल तर नाव सांग, तुला सोडून देतो. पण लाच बीच कशाची? ह्यालाच खळे मधून खळ आली बाण मारला. कुण? कामानं. महाराज ज्ञानोबाराने उल्लेख केलाय ज्ञानेश्वरीत. काय? लाच खाऊ म्हणून कामू कोळसा केला. काय म्हणले? लाच खाऊ म्हणून कामू कोळसा केला. अगोदर विचारलाय लाच घेतलीस का? कारण बाद करण्याच्या बी सुपाऱ्या असतात, नुसत्या मारण्याच्याच नाही. मला कुणी बाद करावे ही भावना आहे? म्हणला नाही, माझं चुकलं. तिसरा डोळा उघडला ना, आग फेकली अंगावर. चारी बाजूनं काम पेटला महाराज. ती आगळी वेगळी अग्नी आहे, त्याच्यात दगड इटा माती लोखंड सारं जळून खाक होत आहे, काहीच राहत नाही. तिसऱ्या डोळ्यातला अग्नी पडल्याबरोबर काम चारी बाजूनं पेटला. धाकटा बाहू क्रोध पळत आला आणि भगवान शंकराचे पाय धरले. भगवान आम्ही तुमच्या सावली खाल्ली. तुम्ही छव म्हणलं की कोणाला बी धरतो, उभा गंधा असो आडवा गंधा असो, कसल्याला बी छव म्हणल्यावर आम्ही धरतो. पण आता ही आमच्या भावाला दुर्बुद्धी सुचली आणि ह्यानं घरच्या घरी कुटाणा केलाय. झालंय पहिली आणि शेवटची चूक. पुन्हा मी क्रोध आणि तो जळत असलेला माझा भाऊ काम, तुमचं नाव जरी घेतलं तरी त्याला आम्ही कसलीच बाधा करणार नाही. ही वचन. मी क्रोध. आता शंकराजवळ कोण आहे? क्रोध आहे. आणि काम प्रत्यक्ष जळालाय. तिथलं चित्र डोळ्यापुढे ठेवून नाथ महाराजांनी अभंगाची रचना केली. तयान बाधी क्रोध काम. एकच वेळेला क्षमा करा. तोपर्यंत 75% जळाला होता. किती टक्के? 75% जळालाय. फक्त राख होऊ दिली नाही, कोळसा केला. कोळशात आणि राखेत फरक असतो. कोळशात अजून पेट घेते रान, कोळशावर इस्ताऱ्या चलत्यात. आपल्या साध्या कोळशावर सुद्धा चलतंय ना. पुन्हा पिटविले पेटते जरा, त्याला भाता बिता हाणून पासा बी. आपल्याकडे लोखंडाचे सामान बिमान हे कोळशावर गरम केले जात, अशी ताकद असते. राग केली नाही, लाच खाऊ म्हणून कामू कोळसा केला. जळाला तेवढा. पण क्रोधानं विनंती केली, तुमचं नाव जरी घेतलं तरी मी क्रोध आणि तो माझा भाऊ काम, त्याला आम्ही कधीच बाधा होऊ देणार नाही. दयान बाधी क्रोध काम. म्हणून क्रम बदललाय. काय? म्हणून क्रम बदललाय. कशासाठी? शिवनामाचं महत्व प्रदर्शित करण्यासाठी. नाथ महाराज म्हणतात, प्रत्यक्ष जर शिवाचं दर्शन झालं तर काय? धर्म अर्थ काम मोक्ष. हा धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष.
धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष भगवान शिवजीचं प्रत्यक्ष डोळ्यानं जर दर्शन झालं भगवान शिवजीला जर प्रत्यक्ष पाहण्यात आलं तर चारीच्या चारी पुरुषार्थ एकदाच प्राप्त होत. व्याकरण शास्त्रामध्ये पुरुष शब्दाचा अर्थ केला काय पुरुष कुणाला म्हणतात पुरुष त्याला म्हणायचं काय पुरुष त्याला म्हणायचं कमीत कमी एक तरी पुरुषार्थ ज्यानं साध्य केलाय त्याचं नाव पुरुष. सरळ सरळ लक्षात आलं का दाढी मिश्यावर शास्त्र फायनल करीत नाही. आता व्यवहाराचा चष्मा कसा आहे ज्याला दाढी ज्याला मिश्या आहे त्याचं नाव पुरुष. शास्त्र दाढी मिश्यावर बिल काढीत नाही कारण मांजरीला मिश्या आहेत ना त्याच्यामुळं असं बिल कशावर बी काढता येत नाही. काय काय आपल्याकडे मांजरीला मिश्या नाहीत काय हा त्याच्यामुळं ते असं कशावर बी काही प्रत्यारोपित होऊ देत नाही शास्त्र. शास्त्र म्हणतंय पुरुषस्य पुरुषार्थवान भवती ती पुरुष कमीत कमी एक तरी पुरुषार्थ साध्य केला पाहिजे. धर्म करा अर्थ करा काम अथवा जमलंच तर मोक्ष. धर्मार्थ काम मोक्षाख्येषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव परम पुरुषार्थाः. चारी पुरुषार्थात मोक्ष हा परम नाम श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. कस्मात् कारणात न स पुनरावर्तते अस्मात् कारणात इति मोक्ष एव परम पुरुषार्थाः. म्हणजेच पुन्हा जन्माला यावं लागत नाही म्हणून मोक्ष हा सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. न स पुनरावर्तते अर्थात भगवान शिवजीला पाहिलं ना चारीच्या चारी पुरुषार्थ एकदाच प्राप्त होतात. आणि नाथ महाराजांनी स्पष्ट म्हटलंय काय एक जनार्दनी शिव एक जनार्दनी शिव हरुष भये काचना कलिकाला भेव निवारी कलिकालाचे भेव वाचवदता शिवनाम शिवनाम वाचवदता शिवनाम. निवार कळकाळाचा भेद निवार निवाज 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 कळकाळाचा देव वाचवदता शिवनाम शिवनाम वाचवदता शिवनाम. कल्याण पादे
क्रोध काम क्रोध काम क्रोध काम क्रोध काम तयान बादे बादे तयान बादे तयान बादे राम तयान बादे बादे क्रोध काम क्रोध काम बादे क्रोध काम तयान बादे क्रोध काम तयान बादे तयान बादे तयान बादे क्रोध तयान बादे बादे क्रोध काम क्रोध तयान बादे बादे दयान दयान दयान
ज्ञानदेव तुकाराम